नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। राऊत यांची जीभ घसरली, 6 खासदारांना शिवीगाळ, त्याचा परिणाम दिसला, मंत्री शिरसाट यांचं प्रतिउत्तर। तर वरुण राजा रुसला, चाऱ्याअभावी मेंढपाळांची भर उन्हात भटकंती, वेरूळ घाटात लहान मुलांसह तारेवरची कसरत। आता बघूया सविस्तर बातम्या। राऊत यांची जीभ घसरली, 6 खासदारांना शिवीगाळ करत झालेत भाऊक। वरून शिवी कट करू नका असं पत्रकारांना उद्देशून म्हणाले, तर यावरती राऊतने जी काही शिवीगाळ त्या खासदारांना केली त्याचा परिणाम दिसला असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिउत्तर दिलंय। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना। उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं। हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना। ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है, ऐसा अब लगने लगा है। मैं किसी पार्टी का और किसी व्यक्ति का नाम नहीं ले रहा। पार्लमेंटरी बोर्डचं जे त्यांनी बैठक जी आज आयोजित केली होती, त्यांना आतापर्यंतही वाटत होतं की हे खासदार पुन्हा वापस येतील, परंतु काल संजय राऊतने जी काही शिवीगाळ त्या खासदाराला केली त्याचा परिणाम त्यांना जाणवलाय। म्हणून 6 खासदार त्या बैठकीला अनुपस्थित होते। याचा अर्थ असा आहे की त्यांना आता त्या पक्षात राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे। म्हणून यापुढे ते 6 खासदार काय निर्णय घेतात यावर ते सर्व अवलंबून असणार आहे। कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होतील, आणखी काय कारवाईच्या नोटिसा दिल्या जातील, या सगळ्या गोष्टीला मला वाटतं ते 6 खासदार आता एकत्रितपणे लढाई देतील। उद्धव ठाकरेंनी पण प्रयत्न केले होते त्यांची मनोधरणी करण्याचा, त्यांनीही फोन लावला असंही कळतं। उद्धव ठाकरे असे करतात ना, शेवटच्या क्षणाला फोन लावणं हा त्यांचा स्वभाव झालेला आहे। आम्ही जेव्हा उठाव केला होता त्या टायमाला शेवटच्या क्षणाला आम्हालाही 5-50 फोन आले होते, परंतु सर्व आता सगळं वाहून गेलेलं आहे। आता त्यांची मनधरणी करण्यामध्ये कोणताही अर्थ राहिलेला नाहीये आणि याची जाणीव मला वाटतं उद्धव ठाकरेंना पहिलेच आलेली होती। पण सर 6 खासदार उपस्थित राहिले नाही याचा अर्थ ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय आणि उद्धव ठाकरेंच्या हातातून 6 खासदार सुटले असं म्हणता येईल। ऑपरेशन टायगर काय करतं? आम्ही कोणतं ऑपरेशन केलेलं आहे? ते खासदार त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत त्यांची नाराजगी होती ते त्यांनी व्यक्त केलेली आहे। ते तुमच्याकडे आता आले आहे, आता ते कुणाकडे येतील याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील, यावर आम्हाला भाष्य करायचा अधिकार सुद्धा नाही। पुन्हा एकदा वाक्य वापरले त्यांनी, गद्दारांना आता तोडवा। आता हे त्यांचे ठरलेले वाक्य आहेत, आता पैसे खोके असे सगळे वाक्य ते वापरतील, त्यांचे ते सवयीचा भाग आहे। आता यावर सर्व निर्णय जेव्हा ते जर आमच्याकडे आले तर त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच आहे आणि त्यावर भाष्य करण्याचा अधिकार सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। म्हणून ते काय भूमिका घेतात याच्याकडे आमचं सुद्धा लक्ष आहे। 6 खासदार तुमच्याकडे आले तर स्वागत करताल? ते सर्व ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे। माहिती अशी मिळते की 19 तारखेला वर्धापन त्यांचा प्रक्षेपण होणार आहे। तेच सांगतो तुम्हाला, एकनाथ शिंदे साहेबांना निर्णय घेऊ दे, ते आमच्या पक्षाचे नेते आहेत, ते जे काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल। अगोदरची खदगदन कालच्या शिवीगाळीनं भर घातली। आता ते काल शिवीगाळ करून जो काही त्यांचा अपमान केलाय त्याचा निश्चितच परिणाम त्यांच्यावर झाला असावा। ऑपरेशन टायगर जून महिना उलटत असला तरी अद्याप पावसाने दडी मारल्यामुळे ग्रामीण भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। याचा सर्वाधिक फटका गोरगरीब मेंढपाळ समाजाला बसत असून जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। खुलताबाद आणि परिसरात जंगलात कुठेही चारा उपलब्ध नसल्याने आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मुक्या जनावरांना जगवण्यासाठी मेंढपाळ भर उन्हात एका गावातून दुसऱ्या गावी स्थलांतर करत आहेत। सध्या वैजापूर व मनमाड परिसरातील मेंढपाळ खुलताबाद भागातून आपल्या मूळ गावाकडे परतत आहे। मात्र हा प्रवास त्यांच्यासाठी अत्यंत खडतर आणि जीवघेणा ठरतोय। रखरखत्या उन्हात लहान पोराबाळांसह हे मेंढपाळ शेकडो मेंढ्यांचा कळप घेऊन रस्त्यावरून पायी प्रवास करतायत।
पावसाअभावी आजूबाजूचा परिसर संपूर्ण सुका पडल्याचं आणि जंगलात चारा शिल्लक नसल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. वेरूळ घाटात वाहतुकीला अडथळा आणि जीवाची जोखीम निर्माण झाली आहे. खुलताबादहून वेरूळ गावाकडे जात असताना वेरूळ घाटातील रस्ते अत्यंत अरुंद आहेत. अशातच या डोंगराळ आणि नागमोडी रस्त्यावरून शेकडो मेंढ्यांचा कळप सुरक्षितपणे पुढे घेऊन जाताना मेंढपाळांची मोठी दमछाक होत आहे. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ घाटात अरुंद रस्त्यावरती एका बाजूने जड वाहने, ट्रक्स आणि दुचाकींची मोठी वाहतूक सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूने संपूर्ण रस्ता व्यापून हा मेंढ्यांचा कळप चाललाय. घाटातील तीव्र वळणे आणि वेगवान वाहनांमुळे येथे अपघाताचा मोठा धोका निर्माण झालाय. स्वतःच आणि मुक्या प्राण्यांचा जीव मुठीत धरून लहान मुलांना घेऊन हे मेंढपाळ भर उन्हामध्ये एखाद्या तारेवरच्या कसरतीप्रमाणे प्रवास पूर्ण करतात. प्रशासनाकडून अशा दुष्काळी परिस्थितीत भटकंती करणाऱ्या गरीब मेंढपाळांसाठी छावण्या किंवा चाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. घोटे घेऊन चालला रे. तिकडे घाटाखाली काऊन काऊन ते पाणी वर चारा नाही ना. चारा नाही आहे. नाही. कुठला आहे तो? वैजापूर. जायंट्स ग्रुपतर्फे मनपा शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करत विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचा देखील सन्मान करण्यात आलाय. खासगी शिकवणीचा कोणताही आधार न घेता केवळ स्व अभ्यासाच्या जोरावरती 10वी मध्ये 85% जास्त गुण मिळवणाऱ्या महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना जायंट्स ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगर तर्फे नुकताच भव्य सत्कार करण्यात आला. हॉटेल रेड वेल्वेट येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. या प्रेरणादायी सोहळ्याला मनपाचे शिक्षण उपायुक्त अंकुश पांढरे, ज्ञानदेव सांगळे, कार्यक्रम अधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी रईसा बेगम खान यांची उपस्थिती होती. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचं मार्गदर्शन केलं. या प्रसंगी ग्रुपचे सदस्य व मुख्य प्रायोजक केशवभाई पटेल यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारी उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके आणि वह्यांचं वाटप करण्यात आलं. विशेष बाब म्हणजे अंधत्वावर मात करत 80.60% मिळवणाऱ्या सिडको N7 मनपा शाळेतील तनुजा रगडे या दृष्टीहीन विद्यार्थिनीचा विशेष रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या संपूर्ण प्रकल्पाचं अत्यंत उत्कृष्ट नियोजन आणि सूत्रसंचालन माजी अध्यक्षा व प्रकल्प प्रमुख पूजा विठोरे यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष देवेंद्र शेठ, प्रशासन संचालक DOA विष्णू राऊत आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील शरीररचना शास्त्र विभागात देहदान चळवळीला समाजाकडून सातत्यपूर्ण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. महिनाभरातील सलग 6व्या देहदानाची नोंद गुरुवारी झाली. विशेष म्हणजे एका दिवसात 2 ज्येष्ठ नागरिकांच्या पार्थिव देहाचं देहदान प्राप्त झालं. यामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी समाजाचं अमूल्य योगदान लाभलं आहे. गुरुवार दिनांक 18 जून रोजी गणपतराव कृष्णराव वाहटुळे 89 वर्ष, सिडको छत्रपती संभाजीनगर, तसेच बाळासाहेब दिगंबर पिर्धे वय 66 वर्ष, संभाजीपेठ छत्रपती संभाजीनगर यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या पार्थिव देहाचं वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान केलं. या उदात्त व मानवतावादी निर्णयामुळे MBBS, BDS व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्राचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी मोठी मदत होणार असून वैद्यकीय संशोधनाला देखील बळ मिळणार आहे. यावेळी शरीररचना शास्त्र विभागात देहदात्यांच्या नातेवाईकांचा देहदान प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या महान निर्णयाबद्दल वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे शाब्दिक श्रद्धांजली व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना कल्याणकर, सहयोगी प्राध्यापक डॉक्टर स्वप्ना आंबेकर, डॉक्टर हिजाब अख्तर, डॉक्टर पल्लवी चव्हाण, ट्युटर तसेच कनिष्ठ निवासी डॉक्टर उपस्थित होते. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात देहदान जनजागृती प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि भावी डॉक्टरांच्या कौशल्य विकासासाठी देहदानाचं अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं डॉक्टर सुकरे यांनी नमूद केलं. शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना कल्याणकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि समाज प्रबोधनात्मक उपक्रमांमुळे देहदानाबाबत समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होत असून अनेक कुटुंबे व मानवसेवेच्या कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. महाविद्यालय प्रशासनाने सर्व देहदात्यांच्या कुटुंबियांप्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करताना सांगितलं की देहदान म्हणजे मृत्यूनंतरही समाजासाठी जगण्याची संधी. एका देहदात्यामुळे शेकडो वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाची संधी मिळते आणि त्यातून भविष्यात हजारो रुग्णांचं जीवन अधिक सक्षम वैद्यकीय सेवेमुळे सुरक्षित होण्यास मदत होते. देहदान हे केवळ दान नसून मानवतेची अखेरची आणि सर्वोच्च सेवा आहे.
समाजाने या चळवळीत अधिकाधिक सहभागी होऊन वैद्यकीय शिक्षणाला बळ द्यावा असं आवाहन यावेळी शरीररचनाशास्त्र विभागातर्फे करण्यात आलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी। इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना शिंदे गटाच्या वतीने पक्षाच्या भूमिकेबाबत माहिती देत विविध विषयांवरती त्यांची भूमिका मांडली आहे. आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन. ज्या शिवसेना प्रमुखांनी एका जिद्दीने महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला स्वाभिमानाने उभं केलं, तो हा दिवस. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून त्याची पायाभरणी आजच्या दिवशी केली गेली. म्हणून त्या शिवसेना प्रमुखांना अभिवादन करायला आम्ही हा वर्धापन दिन अत्यंत उत्साहामध्ये साजरा करतो. शिवसेना प्रमुखांनी घेतलेले किंवा दिलेले विचार, त्या विचारधारेवर आधारित माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेना मजबूतीकडे वाटचाल सुरू केलेली आहे, त्यासाठी हा घेतलेला मेळावा. आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार जपण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी जे काही कधी आयुष्यात ज्या तडजोडी केल्या नाही, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी बरोबर कधी गेले नाही,
तो धागा पकडून आज शिवसेनेचं मार्गक्रमण होतंय. हा एक आमचा भाग आहे. दुसरीकडे उबाठाचे लोक मेळावा घेत आहेत. मी पहिल्यांदा अशी जाहिरात पाहिली की या मेळाव्याला कोण येतोय, तर एक कवी येतोय आणि एक स्टँडअप कॉमेडियन येतोय. आपण आवर्जून यावं. पक्षामध्ये जी काय कॉमेडी चालली आहे ते काय कमी पडलंय का? आणि पक्ष कुठं चाललाय नेमकं आम्हाला तरी कळायला मार्ग नाही. म्हणजे 6 खासदार, आता विचार करा की त्यांच्या बरोबर असलेले हजारो कार्यकर्ते बरोबर गेलेत का 6च गेलेत? याचं खरं तर दुःख किंवा त्याच्याबद्दलचं मनस्ताप व्हायला पाहिजे. परंतु काही झालं, कार्यकर्त्यांना हसत राहा. माझे टोमणे आता तुम्हाला सहन होत नाही म्हणून मी कॉमेडियन बोलवलाय. अशा प्रकारचा मेळावा घेणं हे कितपत योग्य आहे? तो या ग्रीसच्या राजाचं कधीतरी ऐकलं होतं की ते रोम जळत होता आणि तो व्हायोलिन वाजत होता. तीच पद्धत या महाराष्ट्रामध्ये उबाटाची झालेली. एक त्यांचे प्रवक्ते आहेत, ते काय बोलतील हे त्यांनाच माहित नाही. आता हे दुसरे आज जो मेळावा घेणार आहेत त्याच्यामध्ये काही असणार आहे. जे पक्षाचे सिनियर नेते आहेत ते कुठेतरी साईडला असे बसलेले तुम्हाला पाहायला मिळतील. हे स्टँडअप कॉमेडियन येतील, कॉमेडी करतील, हे टोमणे मारतील. मेळावा संपन्न झाला, शिवसैनिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अशा प्रकारचा तो आजचा मेळावा आहे. म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार ज्यांनी विकलेत, ज्यांनी सोडलेत, त्यांचा मेळावा आणि एक निष्ठावंताचा म्हणून आमचा मेळावा, हा दोघांमधला फरक आहे. आणि मला वाटतं आजचा मेळावा हा आमचा दणदणीत एक जागृत हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे चाललोय. महाराष्ट्र याकडे फार आशेने पाहतात, महाराष्ट्राची जनता पाहते. म्हणून आम्ही आज आनंदात वाजत गाजत त्या मेळाव्याला हजर राहणार आहोत. महानगरपालिका सीबीएसई पॅटर्न शाळांमधून ज्युनियर केजी वर्गासाठी 22 जून पासून फॉर्म वाटप करण्यात येणार असून संबंधितांनी त्या शाळांमधून फॉर्म हस्तगत करावे असं आवाहन करण्यात आलंय. महानगरपालिकेच्या 6 शाळांमध्ये सध्या सीबीएसई पॅटर्नचे वर्ग चालवण्यात येतात. या शाळांमध्ये ज्युनियर केजी सन 2026-27 प्रवेशासाठी आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व उपायुक्त अंकुश पांढरे व शिक्षणाधिकारी भारत तेनगोटे, प्रशासन अधिकारी संजीव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक 22/6/2026 ते 24/6/2026 या कालात सकाळी 10 ते 1 या काळात प्रवेश फॉर्मचं वाटप होणार आहे. मनपा शाळा उस्मानपुरा, मनपा शाळा प्रियदर्शन नगर, मनपा शाळा गारखेडा, मनपा शाळा चेलीपुरा, मनपा शाळा N7, मनपा शाळा N11 या ठिकाणी ज्युनियर केजी प्रवेशाचे फॉर्म उपलब्ध असतील. तरी संबंधितांनी या शाळांमधून फॉर्म हस्तगत करावे असं आवाहन सीबीएसई समन्वयक शशिकांत उबाळे यांनी केलं आहे. खुलताबाद तालुक्यातील येसगाव येथील गिरजा मध्यम प्रकल्पावरती मासेमारी हक्कावरून 2 गट आमने सामने असल्याने निर्माण झालेली तणावाची परिस्थिती पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही गटात यशस्वी समझोता घडवून आणण्यात यश मिळवलं आहे. धरणावर प्रत्यक्ष मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हक्कांसाठी एकलव्य वंचित आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अनिलराव भिकाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मासेमारी हक्क हमारा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. आदिवासी माणसा संघटित हो, जागा हो असा नारा देत परिसरातील आदिवासी व मच्छीमार बांधव या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र आंदोलनादरम्यान अचानक परिस्थिती चिघळली आणि मोर्चाला हिंसक वळण लागलं. दोन्ही बाजूंकडून झालेल्या दगडफेकीमुळे धरण परिसरात एकच खळबळ उडाली आणि तणाव टोकाला पोहोचला. घटनेचं गांभीर्य ओळखताच पोलीस प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, बाजार सावंगी चौकीचे बीट जमादार नवनाथ कोल्हे, दीपक बनसोड, संतोष भालेराव यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसह तातडीने धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत संयमाने आणि कौशल्याने परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं. केवळ बळाचा वापर न करता दोन्ही गटातील प्रमुख नागरिकांना चर्चा करून वातावरण शांत केलं. पोलिसांच्या या मध्यस्थीमुळे दोन्ही गटातील वाद शांत झाला आणि त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. धुमसत असलेल्या तणावाच्या वातावरणात पोलिसांनी दाखवलेलं चातुर्य, समयसूचकता आणि प्रशंसा ही करण्यासारखी आहे.
या मदत कार्यामुळे परिसरातील नागरिकांमधून पोलीस प्रशासनाचं मोठं कौतुक होत आहे. नमस्कार, मी मधुरिमा जाधव, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय संभाजी जिल्हा. आमच्याकडे 10 तारखेला एक निवेदन घेऊन अहिल्यानगरचे जे आहेत प्रदेशाध्यक्ष ते आले होते आणि इकडचे काही सभासद आहेत, आय थिंक सोमनाथ मोरे आणि ज्या काही इतर सहकारी आहेत, त्यांच्या वतीने त्यांनी दुग्धव्यवसाय विभाग यांच्याकडे ते आले होते. काहीतरी निवेदन त्यांचं होतं आणि त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं की 18 तारखेला या तलावावरती येऊन ते एक आंदोलन करणार असल्यामुळे त्यांनी सूचित केलं होतं. परंतु आंदोलनाचा मुद्दा काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, याबद्दल आम्हाला काही कल्पना न देता त्यांनी डायरेक्ट असा मोर्चा पुकारला होता आणि त्याच्याच संदर्भामध्ये त्यांचं जे काही निराकरण करायचं होतं स्टार्टिंगला, म्हणजे मोर्चा होऊ नये तिथपर्यंत त्यांची गोष्ट जाऊ नये याकरिता त्यांना मी 12 तारखेला बोलवलं होतं आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते व्यवस्थितपणे त्यांनी आधी समजावून सांगावं, त्यांच्या मागण्या काय आहेत, काय करायचं आहे त्यांना नेमकं. या कोणत्याही गोष्टीची कल्पना न देता त्यांनी डायरेक्ट असं मोर्चा पुकारणं योग्य होता का? नाही, योग्य नव्हतं तसं, कारण त्यांनी आधी आम्हाला एक सांगायला पाहिजे होतं नेमकं त्यांना काय हवं आहे, काय अपेक्षित आहे. कारण माझ्यापर्यंत ती गोष्ट पोचलेली नव्हती आणि डिरेक्टली त्यांनी येऊन असं मोर्चा पुकारणं बरोबर नव्हतं. परंतु आज तिकडे मोर्चासाठी काही सगळे जणांचे बांधव जमा झालेले आहेत, तर येऊन त्यांचं निराकरण करण्यासाठी शिवसाठीचे काही पदाधिकारी होते आणि आदिवासी समाजाचे काय हे जे मच्छीमार समाज आले आहेत त्यांच्याकडे पुरावा नाही आहे, मच्छीमार आहेत किंवा यांच्याकडे मासेमारी करण्याची परवाना जो तो नाही आहे. त्याच्यामुळे मे बी असं कोणीतरी चोरी करण्याच्या उद्देशाने आले याबद्दल कदाचित होऊ शकलं असतं, म्हणजे त्यांच्या इथे दगडफेक झाली असेल किंवा मारामारी झाली असेल, त्या भावनेने झाली असावी असं मला तरी वाटतं. जर त्या भावनेने नसेल झाली तरी त्या दोन्ही गटाचं चुकलेलं असेल, त्याच्यामुळे काही मारामारी झाल्या असेल तर माहीत नाही, कारण मी येण्याच्या आधीच्या गोष्टी घडल्या त्या आल्याच्या नंतर आता ते मच्छीमार लोक इकडे जमा झालेले आहेत. या लोकांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचं निराकरण करण्याच्या उद्देशाने जे माझ्या कार्यक्षेत्रामध्ये पडतं, माझ्या विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये पडतं, त्याबद्दल चांगली माहिती सांगितली आहे. अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्र कोणती जोडायची आहेत, परवानगी केल्याशिवाय 10 किलोमीटरचा हा जो तलाव आहे, या 10 किलोमीटरच्या परिसरातल्या लोकांनीच फक्त या तलावाने मासेमारी करायची त्यांना अधिकार असतात. परंतु ते अधिकार आहे म्हणून त्याचा कसाही गैरवापर करता येऊ नये याच्याकरिता त्यांना एक परवानगी घ्यावी लागते. परवानगी कशी घ्यायची आहे, काय कागदपत्र जोडायचे आहेत हे यांना सांगण्यात आलेलं आहे. जोपर्यंत त्यांच्याकडनं आमच्याकडे अर्ज येणार नाही तोपर्यंत त्यांना परवानगी देता येत नाही, तेच त्यांना सांगितलं आहे. आणि जसे आमच्याकडे अर्ज प्राप्त होतील त्याची तपासणी केली जाईल आणि मग त्यांना परवानगी मिळू शकते. माझं म्हणणं आहे, मी इसगाव ओढवत मागासवर्गीय मच्छीमार सहकारी संस्थेचा अध्यक्ष आहे. आज इथं या संस्थेवर शासन निर्णयाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय भूजल शयन संस्था 2018ला स्थापन झालेली आहे. परंतु हा राहुरीचा अनिल जाधव जो आहे हा आदिवासी लोकांचे मस्तक फिरकवून इथं त्यांनी 300 रुपये एक मोठा महामोर्चा आणला आणि ह्या तलावाच्या 10 किलोमीटर कार्यक्षेत्रामधील ते लोक नाही, सगळ्यात पहिली शासनानं त्याची ती चौकशी करावी, त्यांचे आधार कार्ड जमा करावं आणि आमच्या संस्थेवर आमच्या तलावामध्ये आम्हाला शासनानं ठेक्यानं तलाव दिलेला आहे. त्या संस्थेनं आम्हाला अटी शर्ती घालून दिलेला आहे. इथं सर्व आदिवासी बांधव मासेमारी करतात, SC समाजाचे लोक मासेमारी करतात. परंतु ह्या अनिल जाधवनं बाबासाहेबाच्या नावाला विरोध करतोय. आमचं दुसरं काय म्हणणं नाही. हा बाबासाहेबाच्या नावाला विरोध करणं म्हणजे हे डायरेक्ट संविधानाला विरोध करणं होतो. म्हणून आम्हाला कुठलाही पत्रव्यवहार आलेला नाही. त्यांनी मीडियामध्ये आमच्या संस्थेची बदनामी केलेली आहे. इथं आम्ही सगळे मागासवर्गीय लोक आहे. आज 2 वर्षापासून ह्या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली. आम्ही जे बीज सोडलं ते वाहून गेलं. त्यामुळे आमची संस्था आजही गरीब आहे आणि कालही गरीब होती. आज आमच्या संस्थेचं उद्धारनिर्वाह ह्याच तलावावर चालतो आणि ह्या अनिल जाधवनं त्या लोकांना तयार केलं आणि बाबासाहेबाच्या नावाला विरोध करा. हे कोणता धंदा त्याचा? आणि उलटे आमच्या लोकांना दगड मारतो इथं येऊन. महाराष्ट्रात सुरू असलेल्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर वरती बोलताना समाजवादी पार्टी मुंबई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आमदार अबू असीम आझमी म्हणाले की आजचे लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते विचारधारेवरती चालणारे राहिले नाहीयेत, ते लोभी झालं असल्याचं प्रतिपादन आमदार अबू आझमी यांनी केलं आहे. देखिए, ऐसा है ना कि उद्धव जी कोई सत्ता में नहीं है. आज के ये जो कार्यकर्ता या नेता जो MPs है ना, मैक्सिमम जो है ना ये जो है आइडियोलॉजी पे नहीं बल्कि लोभी हो गए हैं, लालची हो गए हैं, डरपोक हो गए हैं. या तो पैसे की लालच या तो डर. मेरा ये कहना है कि एक ऐसा इंसाफ तो ये होगा कि वोट अगर मैंने किसी को दिया है
ये समझ के कि ये पार्टी की आइडियोलॉजी मेरे लिए अच्छी है और वो आदमी मुझसे वोट ले करके एमपी बन जाए और फिर अपनी मर्जी से वो पार्टी छोड़ के चला जाए, मैं समझता हूँ ये चीटिंग है, ये गलत। इस पे जो है ना जो भी यहाँ के बुद्धिजीवी हैं, जो लोग भी इस देश के अंदर कानून चाहते हैं, उनको ये कानून बनाना चाहिए कि अगर जब कोई आदमी जिस पार्टी से चुन कर आया, जब आदमी इलेक्शन लड़ता है तो उसको झंडा दिया जाता है, बैनर दिया जाता है, उसके लिए मेहनत होती है, उसके लिए पैसे खर्च होते हैं, सारे वर्कर भागते हैं, उसके जिंदाबाद करते हैं, और चुन के आने के बाद वो आदमी अपनी मर्जी से पार्टी बदल दे, मैं समझता हूँ उसको डिस्क्वालीफाई उसी दिन हो जाना चाहिए जिस दिन वो अपनी पार्टी बदल रहा है। और अगर वो मर्द है, आदमी बहुत मजबूत है और उसको जो है बिल्कुल ये पसंद नहीं है जिस पार्टी से चुन कर आया है, कोई उसको एतराज़ है, कोई उसको किसी तरह की उसके अंदर गलतफहमी है, कुछ भी है, तो वो आए मर्द की तरह से साइन करे, साहब मैं आपकी पार्टी से चुन कर आया हूँ, अब मैं आपकी पार्टी छोड़ रहा हूँ, छोड़ दे, फिर जाए मैदान में और चुन कर आए जिस पार्टी में जाना चाहता है। ये होना चाहिए और ये ज़रूरी चीज़ है। ये एक जनता के साथ, पार्टी के साथ चीटिंग है ये। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। राऊत यांची जीभ घसरली, 6 खासदारांना शिवीगाळ, त्याचा परिणाम दिसला, मंत्री शिरसाट यांचं प्रतिउत्तर। तर वरुण राजा रुसला, चाऱ्याअभावी मेंढपाळांची भर उन्हात भटकंती, वेरूळ घाटात लहान मुलांसह तारेवरची कसरत। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।